नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA थर्ड इयर सेमिस्टर 6 पेपर 11वा राजकीय विचार प्रणाली। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला जो 11वा पेपर आहे पॉलिटिकल आयडियोलॉजी, या पेपरमधील जो एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे राष्ट्रवाद, राष्ट्रवादाचे आधारभूत घटक, या विचारावर आज आपण चर्चा करीत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रवाद ही एक अशा प्रकारची भावना आहे की त्यासाठी नागरिकांमध्ये बलिदान किंवा आत्मसमर्पण करण्याची, त्याग करण्याची भावना निर्माण होते। प्रत्येक नागरिकामध्ये आपल्या देशाबद्दल आपुलकीची, प्रेमाची, स्नेहाची, श्रद्धेची भावना निर्माण होते। यातूनच समाजातील नागरिकांमध्ये एकतेची भावना निर्माण होते। राष्ट्रवादामध्ये एकतेच्या भावनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते। ही एकात्मतेची भावना समान धर्म, समान संस्कृती, समान भाषा, समान आर्थिक हितसंबंध, समान इतिहास, समान भौगोलिक एकता, समान राजकीय आकांक्षा यापैकी किंवा अनेक कारणांनी निर्माण होते। राष्ट्रवाद ही प्रथमतः आणि मुख्यतः मानसिक अवस्था आहे। आत्मीयतेच्या जाणीवेची ती कृती आहे। आत्मीयता हा राष्ट्रवादाचा गाभा आहे। आपल्या देशावर प्रेम, निष्ठा, श्रद्धा, आपुलकी व देशाबद्दल तिरस्कार, परकेपणाची, अलगतेची भावना निर्माण होते। प्रत्येक देशातील नागरिकांना आपल्या देशाचा विकास, कल्याण व्हावा, देशाची अखंडता टिकून राहावी असे वाटते। आपल्या देशाच्या संस्कृती, इतिहासाबद्दल अभिमान वाटतो। यातूनच राष्ट्रनिष्ठा, सौकियाबद्दल आत्मीयता व परकीयाबद्दल तिरस्कार निर्माण होतो। यातूनच राष्ट्रवाद किंवा याचंच आपण काय म्हणतो, राष्ट्रवाद असे म्हणतो। म्हणजे राष्ट्रवाद म्हणजे काय आहे तर जे आपला देश आहे की नाही, आपल्या देशावर आपलं प्रेम आहे, आपल्या देशासाठी वाटेल तो त्याग करण्याची आहे की नाही, आपला देश सक्षम व्हावा, आपला देश म्हणजे देशातील सगळ्या नागरिकांमध्ये एकोपा राहावा, सगळे ख्याली खुशालीने राहावे, अशी प्रत्येक म्हणजे ज्यावेळेस ही प्रत्येक माणसामध्ये किंवा अशा प्रकारची ज्यावेळेस ती भावना निर्माण होते, साधारणतः आपण त्याला काय म्हणतो, राष्ट्रवाद म्हणतो, आहे की नाही। राष्ट्रवाद म्हणजे काय तर राष्ट्रवाद म्हणजे दुसरी काही नाही आहे, ही मानसिक अवस्था आहे। देशासाठी वाटेल तो त्याग करण्याची मनामध्ये जी भावना असते, प्रेम असतं आपल्या देशावर, आता आहे की नाही, या घटकासच काय म्हटलं जातं, राष्ट्रवाद असं म्हटलं जातं। हे लक्षात घ्या तुम्ही। म्हणजे हे काही फार अवघड अशी विचारधारा नाही आहे की नाही, एकदम सोपं आहे, सोपी विचारधारा आहे। राष्ट्रवाद म्हणजे आपल्या देशासाठी वाटेल तो त्याग करण्याची जी मानसिक अवस्था आहे की नाही। आता आपण कित्येक तरी जे विचारवंत आहेत किंवा शूरवीर योद्धे आहेत, त्यांनी हसत हसत आपल्या देशासाठी काय दिलेली आहे, स्वतःची आहुती दिलेली आहे की नाही। आपण बघतो की आपले जे सैनिक आहे की नाही, आपले जे देशासाठी जे लढणारे सैनिक असतात, ते घरदार, लेकरं बाळं आहे की नाही, सगळ्या गोष्टी सोडून ते सीमेवर जे ते सीमा संरक्षण करतात, त्यांच्या मनामध्ये कुठली भावना असते आहे की नाही, त्यांच्या मनामध्ये देशप्रेम असतो। देशप्रेम त्यांच्या मनामध्ये ठासून भरलेला असतो। वाटेल तो संकट झेलण्याची त्यांची काय असते, तयारी असते। आणि या कृतीलाच काय म्हटलं जातं, राष्ट्रवाद असं म्हटलं जातं। आता राष्ट्रवाद हा जो शब्द आहे, राष्ट्र या शब्दापासून बनलेला आहे। लक्षात घ्या, MCQ मध्ये छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। राष्ट्रवाद हा जो शब्द आहे, राष्ट्र या शब्दापासून बनलेला आहे। राष्ट्र या शब्दाला इंग्रजीमध्ये नेशन असे म्हणतात। काय म्हणतात, राष्ट्र या शब्दाला नेशन असे म्हणतात। नेशन किंवा राष्ट्र किंवा नॅशनॅलिटी किंवा राष्ट्र या इंग्रजीमध्ये नेशन असे म्हणतात। नेशन किंवा राष्ट्र किंवा नॅशनॅलिटी, राष्ट्र हे दोन्ही शब्द लॅटिन भाषेतील नेशिओ या शब्दापासून तयार झालेला आहे। लक्षात घ्या, हे कुठल्या शब्दापासून, जे लॅटिन हे जे नॅशनॅलिटी हा शब्द आहे ते लॅटिन भाषेतील नेशिओ या शब्दापासून काय झालेला आहे, राष्ट्रवाद हा शब्द काय झालेला आहे,
तयार झालेलं आहे. MCQमध्ये तुम्हाला असे प्रश्न, छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता काही राष्ट्रवाद ही तर संकल्पना तुमच्या लक्षात आली, पण आणखी व्यवस्थितरित्या तुम्हाला राष्ट्रवाद समजण्यासाठी काही विचारवंतांनी जे राष्ट्रवादाच्या ज्या व्याख्या सांगितलेल्या आहेत, त्या व्याख्या मी तुम्हाला 2 व्याख्या तुम्हाला मी सांगत आहे. पहिली व्याख्या आहे अल्फ्रेड डी ग्राजिया. पहिली व्याख्या कोणाची आहे? अल्फ्रेड डी ग्राजिया यांची व्याख्या आहे. ते काय म्हणतात बघा, राष्ट्रवाद स्वदेशाविषयी प्रेम व विदेशाविषयी जागरूकता निर्माण करतो. राष्ट्रवाद अल्फ्रेड डी ग्राजिया काय म्हणतो की स्वदेशाविषयी काय प्रेम आणि विदेशाविषयी काय जागरूकता निर्माण करतो. यालाच काय म्हणतात? राष्ट्रवाद असे म्हणतात. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक लास्की. दुसरी व्याख्या कोणाची आहे? प्राध्यापक लास्की यांची व्याख्या आहे. तो काय म्हणतो बघा, समान वंश, भाषा, इतिहास, परंपरा, राजकीय अपेक्षा इत्यादीमुळे किंवा यापैकी काहीच्या प्रभावामुळे निर्माण होणारी एकतेची भावना म्हणजे राष्ट्रवाद होय. या 2 व्याख्या तुमच्या राष्ट्रवाद हे समजून येण्यासाठी ह्या 2 व्याख्या तुम्हाला थोडंसं अध्ययन करणं फार गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रवाद आहे की नाही, राष्ट्रवाद ही संकल्पना समजण्यासाठी तुम्हाला राष्ट्रवादाचे जे काही आधारभूत घटक आहे, ही जी संकल्पना कशावर उभी आहे की नाही, राष्ट्रवाद ही संकल्पना किंवा विचारधारा, ही आयडिओलॉजी कशावर उभी आहे, याचे काही निश्चित असे घटक आहेत. ते घटक आपण एकदा जर समजलं तर राष्ट्रवाद हा जो घटक आहे तो तुम्हाला व्यवस्थितरित्या समजू येईल. तर बघा, राष्ट्रवादाचे काही घटक आहेत, आधारभूत घटक. त्याच्यामधले पहिला घटक आहे तो म्हणजे भौगोलिक एकता. राष्ट्रवादाचा पहिला घटक कोणता? भौगोलिक एकता, म्हणजे भूगोल आहे की नाही. भूगोल म्हणजे काय? हे जमीन. भूगोल म्हणजे काय? जमीन. भौगोलिक क्षेत्रफळ हे भूगोल आहे की नाही. आपण काय म्हणतो की माझी मातृभूमी आहे की नाही. म्हणजे आपलं प्रेम कशावर आहे? मातृभूमीवर प्रेम आहे की नाही. तुम्ही समजा, जसं तुम्ही आता तुमचं गाव आहे की नाही, तुम्ही जर एखाद्या वेळेस तुमच्या गावातून दुसऱ्या गावाकडे तुम्ही राहायला गेलात, तुम्हाला तुमच्या गावाविषयी हुरहुर वाटते की नाही, आहे की नाही. म्हणजे आपलं प्रेम कशावर राहतो? आपल्या जमिनीवर, आपल्या भौगोलिक क्षेत्रावर आपला काय असतो? प्रेम असतो. म्हणून राष्ट्रवादासाठी, राष्ट्रप्रेम प्रदर्शित होण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक जर कुठला असेल, पहिला घटक जर महत्त्वाचा कुठला असेल तर कोणता आहे? भौगोलिक एकता. भूगोल हे जर आपलं जर एकत्व असेल, अखंडित असेल आहे की नाही, तर साहजिकच आहे त्या देशामध्ये काय होतो? राष्ट्रवाद त्या देशामध्ये निर्माण होतो, म्हणजे अधिक राष्ट्रवाद निर्माण होतो. आणि जर भूगोल जर तुमचा म्हणजे अलग अलग असेल आहे की नाही, म्हणजे तुटलेला असेल भूगोल तुमचा, अखंडित भूगोल नसेल, तर आपुलकी निर्माण होईल का? त्यांच्यात प्रेम निर्माण होईल का? प्रेम निर्माण होणार नाही आहे की नाही. जसं उदाहरण घ्या, म्हणजे एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणाऱ्या लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते. प्रत्येक व्यक्ती ज्या भूमीवर राहतो त्या भूमीला मातृभूमी किंवा पितृभूमी समजतो. त्या मातृभूमीचे संरक्षण करण्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी ठेवतो. एका भूप्रदेशामध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांमध्ये हितसंबंध, आचार, विचार, रूढी, परंपरा, संस्कृती, भाषा, शरीरयष्टी, मानसिक प्रवृत्ती इत्यादी जवळपास समान असते आणि या समानतेमुळे तेथील लोकांमध्ये परस्पर सहकार्याची, एकात्मतेची भावना विकसित होऊन त्यामध्ये राष्ट्रप्रेमाची किंवा राष्ट्रनिष्ठेची काय होते? भावना निर्माण होते. म्हणजे सांगायचे तात्पर्य हे आहे की भूगोल हा आहे की नाही, भौगोलिक एकता हा राष्ट्रवादासाठी काय आहे? अतिशय महत्त्वाचा पहिला घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो आहे धार्मिक एकता आहे की नाही. धार्मिक एकता. आता धर्म ही काय आहे? एक मानसिक संकल्पना आहे की नाही. धर्म म्हणजे धरणे, एकत्रित गोळा करणे आहे की नाही. आपण म्हणजे धर्म हे माणसाला चांगुलपणा, नैतिकतेचं, चांगलं आचरण निर्माण करण्याचं किंवा चांगलं वर्तन निर्माण करण्याचं शिकवण देण्याचं काम जर कोण करीत असेल तर काम कोण करतो? धर्म हे काम करतो. म्हणजे जर देशामधील लोकांमध्ये जर त्यांची धार्मिक एकता असेल, एकाच देशामध्ये जर एकाच धर्माचे लोक राहत असतील आहे की नाही, तर साहजिकच आहे त्यांच्यामध्ये त्या देशाविषयी अधिक काय असतो? प्रेम असतो. तो देश काय असतो? एकत्वाची भावना त्या देशामध्ये काय होते? निर्माण होत असते. बघा तुम्ही, आणि जर समजा एका देशामध्ये जर वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत असतील तर काय होते? मग धार्मिक विद्वेषपणा आहे की नाही, म्हणजे धर्मामध्ये तेढ निर्माण होत असते. जसं हिंदू आहे, मुसलमान आहे,
म्हणजे हिंदूचे लोकांनी मुस्लिम धर्माविषयी त्याला हे संकुचित दृष्टिकोनातून बघणे, किंवा मुस्लिम लोक हिंदूंना संकुचित दृष्टिकोनातून बघणे, आणि ह्याच्यामध्ये काय होते, आपसी तेढ निर्माण होते, आहे की नाही. आता आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं, भारत देशाला धार्मिक विविधतेचा, आता आपण बघत आहोत की धार्मिक विविधतेतून भारतामध्ये एकत्व आहे, परंतु राष्ट्रवादाला बऱ्याच वेळेस तडा जाण्यासाठी धर्म हे काय झालेलं आहे, फार मोठं याला कारणीभूत ठरलेलं आहे. आज आपण पाहतो की राजकारणातील जे लोक आहेत मुद्दामरित्या काय करतात की धार्मिक द्वेष्टेपणा कसा लोकांमध्ये निर्माण होईल या अंगाने ते काम करतात, आणि त्याच्यामुळे धर्मामध्ये काय होत असते, ते निर्माण होत असते. म्हणून जर देशामध्ये जर एकाच धर्माचे लोक राहत असतील, एक नाही एकाच धर्माचे लोक राहत असतील, तर साहजिकच काय आहे, त्या देशामध्ये काय निर्माण होईल, एकत्व निर्माण होईल. म्हणून राष्ट्रवादासाठी धार्मिक एकता हा देखील काय आहे, अतिशय महत्त्वाचा दुसरा घटक आहे. आता बघा, तिसरा घटक आहे धार्मिक आपल्या राष्ट्रवादाचा तिसरा घटक आहे वांशिक एकता, एक नाही वंश, एक नाही आम्ही एका वंशाचे आहोत, म्हणजे वांशिक एकता हा राष्ट्रवाद निर्मितीतील तिसरा महत्त्वाचा घटक आहे. वांशिक एकात्मतेमुळे प्रखर राष्ट्रवादाची भावना निर्माण होते. प्राचीन काळापासून राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये वांशिक एकात्मतेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. एकाच वंशात जन्मलेल्या लोकांमध्ये समूहाला राष्ट्र असे म्हणतात. एकाच वंशाच्या लोकांमध्ये रक्तसंबंधाचे नाते असते, एकमेकाबद्दल आपुलकीची, आपलेपणाची, तसेच आपण सर्वजण एक आहोत, आपला वंश एकच आहे, आपण एकाच वंशाचे आहोत, ही भावना लोकांमध्ये निर्माण होते. सर्वाच्या संरक्षणामध्ये आपलं संरक्षण आहे, आपले पूर्वज एक होते, ही भावना जनतेमध्ये एकात्मता निर्माण करते. झिमर्न, प्रजेस व लिकॉक या शास्त्रज्ञांच्या मते वंश ही एक राष्ट्रवाद निर्माण करणारी बाब आहे. हिटलरने सुद्धा जर्मन लोकांना वांशिकदृष्ट्या श्रेष्ठ दर्जाचे मानले. जर्मन लोकांनाच वंश श्रेष्ठत्वामुळे संपूर्ण जगावर सत्ता गाजविण्याचा अधिकार आहे, अशी घोषणा हिटलरने केली होती. म्हणजे वांशिक एकता, आहे की नाही, आपण एका वंशाचे आहोत, ही जी भावना आहे, ह्या भावनेमध्ये सुद्धा काय होतो, राष्ट्रवाद अधिक प्रखर होतो. म्हणून वांशिक एकता हा सुद्धा राष्ट्रवादाचा काय आहे, अतिशय महत्त्वाचा घटक आहे. चौथा अतिशय महत्त्वाचा घटक आहे भाषिक एकता, आहे की नाही, भाषा, आहे की नाही, भाषाच माणसाला जोडण्याचं आणि भाषाच माणसाला काय करते, तोडण्याचं काम करत असते, आहे की नाही. जर समजा आम्ही सगळे एका देशामध्ये जर सगळे लोक एकाच भाषेचे असतील, एकाच भाषा बोलणारे लोक असतील, आहे की नाही, मग एक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये साहजिकचरित्या काय होतंय, आपसी सलोखा निर्माण होतो, आपसी प्रेम निर्माण होतो, आहे की नाही, सुखदुःखामध्ये लोक सहभागी होतात. म्हणजे भाषेमुळं काय होत असतं, भाषामुळे माणसं एकमेकावर प्रेम करतात, आणि माणसं एकमेकावर प्रेम करत असल्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये कुठली वृत्ती निर्माण होते, राष्ट्रवाद त्यांच्यामध्ये, म्हणजे राष्ट्राविषयी अधिक आपुलकी, राष्ट्राविषयी अधिक जागरूकपणा कशामुळे निर्माण होतो, भाषेमुळं होतो, आहे की नाही. म्हणून आज आपण पाहतो की आपण भारतीय राष्ट्रीय एकात्मतातील अडसरामधला जर अतिशय महत्त्वाचा घटक कुठला असेल तर भाषासुद्धा आहे. कारण आपण बघतो की भाषामुळे अनेक वितंडवाद निर्माण झालेले आहेत. काही जे राजकारणातील जे पक्ष असतात ते मुद्दाम कशाचं राजकारण करतात, भाषेचं राजकारण करतात, भाषिक याचं राजकारण करतात. आणि मग भाषिकतेचं राजकारण करीत असल्यामुळं काय होतंय की नागरिकांमध्ये आपसामध्ये म्हणजे एका देशातील नागरिकांमुळे भाषेमुळं सुद्धा काय होतो, त्यांच्यामध्ये विसंवाद निर्माण होतो आणि राष्ट्रवादाला तडा जाण्याची शक्यता असते. म्हणून भाषिक एकता ज्या देशामधील लोकांमध्ये जर एकाच भाषा बोलणारे लोक आहेत, तिथं मात्र अधिक संघटन, अधिक जागरूकपणा आणि अधिक राष्ट्राभिमानवृत्ती त्यांच्यामध्ये काय झालेली आहे, निर्माण झालेली दिसून येत आहे. म्हणून राष्ट्रवादासाठी भाषिक एकता हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा काय आहे, घटक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधला राष्ट्रवादामधला पाचवा घटक अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सांस्कृतिक एकता, आहे की नाही. म्हणजे संस्कृती, तुमची भाषा, तुमची लिपी, तुमची रूढी परंपरा, चालीरीती, शिक्षण, कला, साहित्य, शिक्षण, उत्सव, कपडे, खाणे पिणे, या सगळ्या घटकाचा समावेश कशामध्ये होतो, संस्कृतीमध्ये समावेश होतो, आहे की नाही, आहे की नाही. तुमचं पेहराव, आहे की नाही, तुम्ही जर एकाच पेहरावात लोक असेल, एकाच त्या देशामधले लोक जर एकाच रीतीने जर सण उत्सव साजरे करत असतील, आहे की नाही, एकाच प्रकारची शिक्षण पद्धती असेल, तर काय होतंय,
साहजिकच त्या लोकांमध्ये समजा तुम्ही एखादा होळी सण उत्सव तुम्ही बंजारा समाजामध्ये होळी उत्सव तुम्ही साजरा करतात, आहे की नाही? आणि मग जिथं बंजारा समाजामध्ये जिथं होळी सण तुमचा साजरा होतो, साहजिकच तुम्ही त्यांच्याविषयी तुमच्यामध्ये काय निर्माण होते? आपुलकी निर्माण होते. जे तुमच्या बंजारा समाजातील जे महिला कपडे परिधान करतात, ते पोशाखातील महिला तुम्हाला दिसल्या की तुमच्या मनामध्ये एक प्रकारची आपुलकी निर्माण होते, आहे की नाही? म्हणजे हे मी उदाहरण द्यायला तुम्हाला, आहे की नाही? म्हणजे हे अशा प्रकारे सगळ्या देशामध्ये जर सांस्कृतिक एकता असेल, आहे की नाही, सगळ्यांचे सण उत्सव सारखे, सगळ्यांचं पेहराव, सगळ्यांचं बोलीभाषा, सगळ्यांचं खानपान, आहे की नाही, हे जर सारखेपणा असेल तर त्यांच्यामध्ये काय होतो? निश्चितच त्यांच्यामध्ये राष्ट्रवाद जो आहे तो अधिक बळावतो. म्हणून सांस्कृतिक एकता हा देखील राष्ट्रवादाचा काय आहे? अतिशय महत्त्वाचा एक घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरचा 6वा महत्त्वाचा घटक आहे समान इतिहास, आहे की नाही? म्हणून असं म्हणतात की जो लोग इतिहास भूलते हैं उन्हें इतिहास माफ नहीं करता, आहे की नाही? म्हणून इतिहास म्हणजे काय? तुमचं वंशज काय आहे, तुमच्या पाठीमागचा इतिहास कसा आहे? आपण साहजिकच आम्ही सगळे एका वंशाचे लोक आहोत, एका परंपराचे लोक आहेत, आमचा इतिहास समान आहे. ही जी भावना आहे, ही भावना काय आहे? माणसामध्ये राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रावर प्रेम करण्यासाठी कारणीभूत ठरणारी घटक आहे. म्हणजे प्राचीन संस्कृती, थोर नेते, तत्ववेते, संत यांची चरित्रे, राष्ट्रासाठी केलेले बलिदान, प्राचीन संस्कृती, आहे की नाही, वीरांच्या शौर्यकथा इत्यादीचा आधार घेऊन लोकांमध्ये राष्ट्रवादाची निर्माण करता येते. इतिहासातील घटनामुळे लोकात एकात्मतेची, राष्ट्रीयतेची, आपुलकीची, राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रनिष्ठेची भावना निर्माण होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपला जर इतिहास, आहे की नाही, इतिहास जर आपला सारखा असेल, आहे की नाही, तर साहजिकच आहे देशावर देशनिष्ठा त्याच्यामधून काय होते? अधिक बळावते. म्हणून राष्ट्रवादासाठी आधारभूत घटकामधला समान इतिहास हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, 7वा अतिशय महत्त्वाचा एक राष्ट्रवादाचा घटक आहे तो म्हणजे समान हितसंबंध, आहे की नाही? बाकीच्या गोष्टी तुमच्या भाषिक एकता वेगळी आहे, तुमचा भूगोलामध्ये अडचणी आहे, इतिहासामध्ये अडचणी आहे, सांस्कृतिकमध्ये अडचणी आहे, पण तुमचा जर समान हितसंबंध असेल, तुमचं एखाद्या गोष्टीमध्ये जर सारखा हित तुमचा गुंतलेला असेल, आहे की नाही, तर ह्या गोष्टीमध्ये जरी वेगळेपण असला तरी समान हितसंबंधामध्ये सुद्धा तुम्ही काय होऊ शकता? तुमच्यामध्ये एकत्वपणाची एकनिष्ठपणाची भावना तुमच्यामध्ये निर्माण होते. म्हणजे सगळ्यांचंच जर आर्थिक हितसंबंध, आहे की नाही, सगळ्याच पैशामध्ये जर सगळ्याचा जीव गुंतलेला असेल, आहे की नाही, पैसा हा सगळ्यासाठी, आता आपल्याला माहीत आहे पैसा सगळ्यात महत्त्वाची वस्तू जर कुठली असेल, घटक कुठला असेल तर कोणता आहे? पैसा आहे. आणि पैसा सगळ्यांचं एक आर्थिक हितसंबंध, आहे की नाही, सगळ्यांचं त्या गोष्टीसाठी सगळे लोक काय होऊ शकतात? एक होऊ शकतात, आहे की नाही? बाकी जरी वेगळेपण असेल तरी समान हितसंबंध हा सुद्धा राष्ट्रवाद निर्माण करण्यामधला एक महत्त्वाचा घटक आहे. जसं उदाहरण घ्या, समान हितसंबंध धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबतीत भिन्नता असली तरी केवळ आर्थिक संबंधावरून नागरिकांमध्ये एकत्मता निर्माण होते. या संदर्भात असे म्हटले जाते की पैसा हा व्यक्तीला तोडतो किंवा जोडतो. फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली इत्यादी विविध देशामध्ये आर्थिक हितसंबंधामुळे किंवा व्यावसायिक समानतेमुळे तेथील लोकांमध्ये वांशिक भाषिक विविधता असून देखील समान हितसंबंधामुळे त्यांच्यात एकात्मतेची भावना काय झालेली आहे? निर्माण झालेली आहे. म्हणजे राष्ट्रवादासाठी समान हितसंबंध हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे समान राष्ट्रीय आकांक्षा, आहे की नाही, तुमचा राष्ट्र हेतू, आहे की नाही, जर समान असेल, आहे की नाही, तर बाकीच्या तुमची भाषामध्ये भाषा अलग असेल, धर्म अलग असेल, पण समान जर तुमचा राष्ट्रीय हितसंबंध किंवा राष्ट्रीय हेतू असेल तरी काय होऊ शकतो? लोक एका जाग्यावर येतात किंवा राष्ट्रासाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी कुणामध्ये? त्या समूहामध्ये निर्माण होते. जसं उदाहरण घ्या, आता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये वेगळ्या धर्माची लोक होती, वेगवेगळ्या जातीचे लोक होते, तरी आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपला राष्ट्रीय हित काय होता? की देशाला स्वातंत्र्य मिळणे. परकीय जे इंग्रज लोक आहेत ते परकीय आहेत आणि ते आपल्या देशातून काय झाले पाहिजे? ते बाहेर गेले पाहिजे. आपल्याला स्वराज्य मिळालं पाहिजे, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि म्हणून सगळे लोक काय झाले? सगळ्या लोकांमध्ये काय झालं? एकत्व निर्माण झालं आणि हजारो लाखो लोक इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव करून इंग्रजांना काय केलं? बाहेर
पळविण्याचं, त्यांना बाहेर हाकलून देण्याचं काम इथल्या भारतीय लोकांनी काय केलेलं आहे, केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या धर्माची लोक, वेगळ्या भाषे बोलणारे लोकसुद्धा राष्ट्रीय आकांक्षा, राष्ट्रीय हित या केवळ एका उद्दिष्टामुळे काय झाले, एक झाले. म्हणून राष्ट्रीय आकांक्षा, राष्ट्रीय हित हे सुद्धा काय आहे, राष्ट्रवादाच्या घटकामधला एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रवादाचे आपण याच्यामध्ये राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्रवादाचा अर्थ, राष्ट्रवादाच्या व्याख्या आणि राष्ट्रवादाचे आपण वेगवेगळे जे घटक आहे त्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. आता बघा, काही राष्ट्रवादाचे प्रकार आहेत. मी तुम्हाला नुसते प्रकार हे ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला विचारले जातील. पहिला प्रकार आहे बघा, उदारमतवादी राष्ट्रवाद, आक्रमक राष्ट्रवाद. हे इटाली आणि जर्मनीमधला जो राष्ट्रवाद होता तो कुठला होता, हा आक्रमक राष्ट्रवाद होता. प्रागतिक राष्ट्रवाद म्हणजे हे सगळ्याला समजून घेणारा राष्ट्रवाद. प्रतिगामी राष्ट्रवाद हे प्रकार आहेत राष्ट्रवादाचे. त्याच्यानंतर उदारमतवादी राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद हे काही म्हणजे राष्ट्रवादाचे प्रकार आहेत. आता राष्ट्रवादाचे गुण कोणते आहेत, म्हणजे काय आहेत त्याचं गुण आहे. पहिलं, राष्ट्रवादामुळे काय होऊ शकतो, राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होते, देशामध्ये एकात्मता निर्माण होतो, राष्ट्र विकास होतो, त्याच्यानंतर स्वातंत्र्य आणि संयुक्त निर्माण होते, सहकार्याची भावना निर्माण कशामुळे होते, राष्ट्रवादामुळे निर्माण होते. आता विद्यार्थी मित्रांनो, काही मी मोजकेच तुम्हाला दोष सांगणार आहेत. पहिलं बघा, राष्ट्रवादाचा पहिला दोष आहे संकुचित भावना निर्माण होते. म्हणजे माझा देश, म्हणजे बाकीच्या लोकांविषयी आपण काही आपण त्यांचा विचार करू शकत नाही. म्हणजे संकुचित भावना निर्माण कशामुळे, राष्ट्रवादामुळे निर्माण होते. पुन्हा विश्वराज्याला अडथळा निर्माण होतो, साम्राज्यवादाला चालना मिळते, जागतिक शांततेला तडा जातो, आंतरराष्ट्रीय संघटना जे आहेत आपल्या जागतिक पातळीवरला राष्ट्रवादी भूमिकेमुळे सुद्धा काय होतो, ह्या राष्ट्र संघटना ज्या अपयशी निर्माण होऊ शकतात. राष्ट्रवादामुळे व्यक्तिपूजेला सुद्धा काय होते, चालना मिळते, द्वेषभावना निर्माण होते आणि युद्धाला देखील चालना अधिक प्रखर राष्ट्रवादामध्ये मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाचा जो तुमचा राष्ट्रवाद हा जो घटक आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला अध्यापन केलेला आहे. नक्की हा भाग तुम्हाला समजून येईल याची मला खात्री आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.